कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली अगं, वहिनी सावली इथे का घालते संतरून? इथे झोपणारच का? जयंती वहिनी आल्या तर? वहिनी तुम्ही काळजी करू नका, मी जयंती वहिनींना ओळखते, त्या झोपल्या असतील, त्या नाही येणार इथे। बरं ठीक आहे, पण नक्की ना? हो, काळजी घे। गुड नाईट। गुड नाईट। जयंती झोपू नको बाई, मिशनवर आहेस ना तू? या सावळीचं काय सत्य ते शोधून काढायचं तुला, झोपून नाही चालायचं, चालत राहा बाई, चालत राहा। विठुराया, सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडमच्या नात्यात माझ्यामुळे दुरावा येऊ देऊ नको। त्यांचं नातं लई घट्ट आणि चांगलं आहे, त्यांच्या नात्याला कोणाचीही नजर लागू देऊ नकोस। काय ग सावळे, हा केवढी रात्र झाली, झोपायला नाही गेली अजून तू? हा काय करते इथं? इथंच राहतेस का काय? ब्रेकिंग न्यूज? नाही नाही वहिनी, मी आवरत होते, मी जाते आता झोपायला, मी जाते आता झोपायला। खोटं पण बोलता येत नाही का तुला सावळे? हा तुला खोटं बोलायचंय ना, जरा माझ्याकडनं शिक। मी तर म्हणते खोटं बोलण्याची 100 कारणं। असे क्लासेस लाव माझ्याकडे। आणि किती गोंधळलीस खोटं बोलताना? हा नाही नाही, मी कुठं गोंधळले? अगं 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 अगं, मग कुठं चाललीस आता? कुठं चाललीस? तिकडं सारंग सरांच्या खोलीत होय। चल मी सोडून येते, चल। का? का 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 म्हणजे काय? तुझ्या लग्नाच्या रात्री तुझ्या खोलीपर्यंत सोडायची हौस काही भागवता नाही आली ना, म्हणलं आता मागून घेऊ। चल सोडू देते, चल। नाही ना? नाहीच येणार तू? काहीतरी गोंधळ चालू आहे अशी शंका मला आधीपासूनच आली बरं का सावळे। खरं सांग, कारण मला पहिल्यापासूनच शंका आहे सावळे, या घरात तुला सून म्हणून वागणूक मिळत नाही। तू आणि सारंग साहेब दोघं बी नवरा बायको सारखं वागत नाही, ते तुला बायको म्हणून पाहत नाही। नाही, तुमचं काय चाललंय ते मला माहित नाही, पण मला एवढंच माहिती आहे की तुमचं कुठलंच नातं नाही, आहे की नाही? आहे की नाही? बन्नाट जयंतीचं बन्नाट डोकं। हा ग, तुला अजून तुझ्या जयंती वहिनीचं नॉलेज माहित नाही? एक सीन जरी पाहिला ना तरी अख्खा स्क्रीन पे कळतो मला, एवढे पिक्चर पाहिलेत मी। तुम्ही समजताय तसं काही नाहीये। मग कसं? तू जसं समजतीयस तसं आहे का ते बघू आपण। चल। काय आहे, मी ना माझी किमती, एकदम किमती झोप अशी सॅक्रिफाईस करून आली, ती अशी वाया जाऊ नाही द्यायची। चल, सारंग साहेबांच्या खोलीपर्यंत मी तुला सोडून येते। हॅशटॅग लाडकी नणंद। चल 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 चल। अहो
चल ग चल. कसे पहिल्या रात्री तुला खोलीत सोडून याची गंमत करता आली नाही ना, हाऊस भागवून घेते ग. सारंग सर काय वेळ लावलास एवढा? ती वाट बघितली मी तुझी. हो बाई, कोळशाला विहिऱ्याचा भाव यायला लागला का काय बाई? रोमांस. अहो ऐका ना, तुम्ही प्रवासातून आलात म्हणून तुमचं डोकं दुखत असेल ना, मी तुमचं डोकं शेपून देते. तुम्ही बसा बसा. काय? सॉरी सॉरी सॉरी. इडियट, काय पळापळ करतेस घरात? नाही त्याच काय झालं, मी झोपेत होते ना म्हणून तुम्हाला पाहिलं नाही हो. कुठे गुड नाईट म्हणायला गेलेलीस तिला? गुड नाईट म्हणायला आले होते. ते काय आमच्या कोटलवाल खानदानात गुड नाईट म्हणल्याशिवाय झोपतच नाही, म्हणून म्हटलं जरा सावलीला गुड नाईट म्हणून यावं. इकडे कुठे तिला गुड नाईट म्हणायला आलेली? नाही गुड नाईट म्हणलं आणि बघ तिला सारंग साहेबांच्या खोलीत सोडून आले. ती मुलगी सारंगच्या रूम मध्ये? नवरा बायको एकाच रूम मध्ये राहणार ना हो? हा काय तुम्ही आता ती त्यांची बायको आहे म्हणलं तर सारंग साहेबांच्याच रूम मध्ये राहणार. एक मिनिट, आर यू सिरियस? ती मुलगी सारंगच्या रूम मध्ये? आय एम डॅम सिरियस. ती मुलगी सारंगरावांच्याच रूम मध्ये. ही बया एवढी फडफडत गेली म्हणजे काहीतरी धमाल झालीच असणार आहे. काही म्हणा, कोळशाला हिऱ्याचा भाव आला एवढं मात्र नक्की. काय झालं असं? काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणार. चेती बोल बोल. सावली मॅडम सॉरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.